अमरावतीत आमदार संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे। शासकीय निधी हनुमान गाडीवर वापरल्याचा वाद चिघळला। संजय खोडके म्हणाले, 15 वर्षे सत्तेत असूनही विकास झाला नाही, त्यामुळे निधीचं ऑडिट आवश्यक आहे। यावर रवी राणा यांनी पलटवार करत संजय खोडके यांची मानसिक स्थिती प्रश्नाखाली आणली आणि हनुमान गाडीवर टीका करणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल असंही स्पष्ट केलं। या 15 वर्षे इथं आमदार असलेल्या आमदारांनी या साईनगरमध्ये काय केलं तुम्ही पाहाल तर आताही काही भागामध्ये गेलो तर लोक सांगतात की ताईंनी केलेला रस्ता होता, ताईंनी केलेलं हे काम होतं, त्याच्यानंतर काही झालं नाही। म्हणजे तुमच्याजवळ एवढा पैसा येतो, तो पैसा जातो कुठं? खऱ्या अर्थानं याचं ऑडिट करण्याची गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की शासनाचा जेवढा निधी आला आहे त्याचं ऑडिट करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। शासन एवढा पैसा देतो पण ते पैसे चालले कुठं? शासकीय पैसा आपण घेऊन चाललो का आपल्या काय म्हणतो आपण ते हनुमान गाडीवर घेऊन चाललो का? हे तपासण्याची गरज आहे। खऱ्या अर्थानं सांगतो मी खोटं कधीच बोलणार नाही। जे मला जाणवलेलं आहे त्याच्यातून मी सांगतो आणि हा असा विकास खुंटू शकत नाही, कारण की तुमचे आमदार जे आहे ते सातत्यानं 15 वर्ष म्हणजे पहिले 15 वर्ष आता प्रत्येक वेळेस सत्तेत राहिले, इकडून उडी तिकडे तिकडून उडी इकडे सत्तेत राहिले। सत्तेत असताना विकासासाठी पैसा भेटतो, मग तो पैसा जातो कुठं? मग संजय खोडकेंचं डोकं जाग्यावर नाही आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरही अशा खालच्या स्तरावर उतरतात। राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे। बजरंगबली इष्टदेव आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, संकटमोचक आहे आणि बजरंगबलीच्या तीर्थक्षेत्रावर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडकेंचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे। आज अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये बजरंगबलींची 111 फूट उंच मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित होत आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण अमरावतीकर हनुमानगडीच्या नावाने त्या ठिकाणी श्रद्धेने पाहतात, त्या श्रद्धास्थानावर टीका करणं हे याचं त्यांना खऱ्या अर्थानं भोगावं लागेल। बजरंगबली भगवंताला जर अशा प्रकारचं वक्तव्य करून राजकारण करत असेल तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या घडीचा काटा उलटा चालेल, अशा प्रकारचे संकेत मी देत आहे।